सोलापुरात 100 कोटींचा साखर घोटाळा झालाय। सोलापूर जिल्ह्यातील कथित साखर घोटाळा प्रकरणी राजकीय वातावरण तापलंय। जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांनी आता 100 कोटींचा साखर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राजेंद्र राऊतांनी केलाय। या संदर्भात त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली असून ईडीकडून कारवाई झाली नाही तर कोर्टात याचिका दाखल करणार असा इशारा दिलाय। हे जे काही आर्थिक घोटाळे झाले ह्याची चौकशी ईडीकडनं व्हावी अशा पद्धतीची पत्र मी दिलेली होती, परंतु ते गुन्हे त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याची अडचण। आता जवळपास 100 कोटीहून अधिक फौजदारी गुन्हे साखरचा अपहार झाला म्हणून झालेले, त्या अनुषंगाने मी गेल्या आठवड्यामध्येच ईडीला पत्रव्यवहार केलेला आहे, सगळे पुरावे निश्चित दिलेला आहे, सगळे बंच त्याची चौकशी व्हावी म्हणून। त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन मी सोमवारीच पत्र परत पाठवणार आहे, परत म्हणजे मंगळवारी तिथं पत्र माझं दुसरं स्मरणपत्र होईल, तिसरं होईल आणि त्याच्यानंतर मी माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन आव्हान देणार त्या ठिकाणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।